हाय गाईज, आज आहे मकर संक्रांती. आज हा आता एक मोठा ब्लॉग करून मोठा ब्लॉग आज आहे मकर संक्रांती. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज पतंग उडायचा मोसम आहे, तर उगा पोराचे पतंग उडायला आल्या. त्यांच्याकडे जाता आता थोडा वेळ. आज थोडासा मोबाईल शक्तिमान. गाईज दिस इज हे आमचं गाव. बांधता येतो गावात. तर गाईज पुढे काय होतं ते पहा. म्हणजे आम्हाला पतंग घ्यायचं जायचं, बाहेर घ्यायला जायचं आहे. अजून जाऊ भुसाल वगैरे. हे गावात आमच्या सध्या पतंग भेटत नाही. पतंग भेटत नाही आपल्या गावामध्ये. अरे पण काही आहे ना त्याच्याकडे काय माझ्या मग तिकट तुलय ना. अबे काय रे दे मी तेच आणले मग आम्ही भुसावलो आता. चालान बे मग जांभूळला जाऊ ना. नाही रे, जाम मोडल्या. भुसावल जाएंगे हम. आता भुसाल जाएंगे. गजा वर आहे गजा. गजा ना तिकडे हात गजानन. आता सगळे जण जमता म्हणजे काही विषय नाही. पतंग थोडसा आज गावात मोल करू. एवढा गांड्यागान पतंग उठत नाही काहीच. एड गांड्या नको पतंग निवडायला. पतंग निवडायला एड गांड्या नको आवाज. त्याच्यामुळे पतंग अटकावला. गाईज हे आमच्या समोर बी उडवत आहे अजून गच्चीवर ते. पण त्यांचा पतंग गेलाय म्हणावर आहे. दिसतोय का तुमले काय माहिती. हा वा त्यांचा पतंग घेवा. हे आता गजानन चाले भुसाल चालतोय का. तर गाईज आता सध्या भुसाल जात आहे. म्हणजे पायामध्ये धागा चिराला. हे सुई धाग्या कान गाईज हे सुई धाग्या कान उडवताय बरं पतंग. हे सुई धाग्या कान पतंग उडायला आपल्या गावच्या सुई धाग्या कान पतंग उडवत. हे अलग हे पाकिस्तान इंडिया का. इधर अभी उधर पाकिस्तान के लोग देख सकते हो तुम गाइस. ये पाकिस्तान और इधर इंडिया के ओरिजिनल हे आतंकवादी. आज आमच्या गजानन भाऊ पतंग घेऊन देणार आहे. आज पतंग आता की होणार की. चला बाय भुसावला. चला पाचचा येता भेटी नाही साठी काही. पन्नास एक पतंग मला पाहिजे मग. काय एक पतंग मी घे. पतंग देणार मी सांगू राहिला. दोन पतंग घेतले मी ना. दोन्ही पतंग भेटणार नाही. चाललं तो घे ना मोठ्या पतंग. 10 तास नाही घे रे पुढे. भावांना आमना पतंग घेतलाय. काही खूप गर्दी इकडे. ब्लॉग शूट करता येत नाही होता. लोक तोंडाकडे वाहत आहे. तो गेलाय पतंग घ्यायला. काही 2 पतंग आणि चक्र घेतले. आम्ही वाचलो गांड्या पतंग घ्यायलाय. अबे भगवा का बांधला तू ना. अरे निळा आणि आपला पाणी कलर आहे. नाही रे निळा दिसते साला व्हिडिओ मध्ये. चला पतंग कोण धरताय. तर फायनली भुसावलून तर आले आम्ही आता. पण गावात कोणी दिसत नाही. गावात म्हणजे पतंग उडायला कोणी नाही आहे. फक्त एक आहे तो तुझा पतंग दिसतोय का. तो पतंग उडायला आलाय. आणि आमना हे पतंग आणले. आता एवढं नाती राहिलाय त्यांना म्हणा. पण त्याला नाचता येत नाही बाबा. रोहितचा भाऊ गावीच रोहितचा भाऊ आहे. तर तो पतंग उडाईनी आमच्या सोबत. तो म्हणे आपण पेज लावू. पेज लावतो का रे. माची दे रे. माचीस थोडं फार येतं ते पहिला याच्यात होतं. एकर टाकतो काबून नानी पतंग.
हे आपला पतंग नाचना झाली आता. काही हॅपी संक्रांत बोल दे आपल्या लोकांना. संक्रांत सगळ्याला पहिल्यापासूनच बोललाय मी, तू बोल. हॅपी संक्रांत बोललाय मी पहिल्यापासून ब्लॉग मध्ये. अरे बोलला मोरे. व्हिडिओ की आपले इंस्टाग्रामवर ठेवले. चालेल इंस्टाग्राम उठा रे. अरे उठ रोहित. अबे रोहित का पतंग, रोहितचा पतंग काटालाय गाईज, रोहितचा पतंग काटालाय काही साठी. रोहितचा पतंग काटाय गेलाय, त्याच्या भाऊचा पतंग उड्याला आलाय. त्याच्या भाऊचा मा बँड तो पतंग उड्याला त्याचा भाऊचा, पण त्यानं पतंगाची वाट लावली आहे पाळीचा. काय रे इथड्या आतून त्या भाऊचा पतंग काटाय गेला. अरे यार काय कर. तर भाई लोक आता आपल्याला माहित पडलंय की आपला पतंग सही सलामत सापडलेला आहे. तर आता मग आणतोय, सही सलामत भेटला आपला पतंग. तर आपला मेंबर आलेला आहे, आलाय आपला पतंग. ये करणे रे. आणि मोहित भाऊ आपला पतंग नाचलेला आहे डायरेक्ट, आणि मोहित भाऊचा पतंग खालेला आहे. तर हे बी पतंग उडायचं घरी चालले आता. हे काही घाबरी गेलं सध्या म्हणा. गयाने नुसता फिरके जायचा कामाचा आहे. येड गांडा काय करतोय काय माहित, पण आपला पतंग नाचणारा गेला भारी हो. भाऊचा नानी डायरेक्ट कलर निघाला इकडे. हा गेला रे आमचा पतंग. मानला रे बाजीगर काटला का बाजीगरचा. आणि पतंग काट टाकलाय भाऊन पतंग काट टाकलाय. पडला पतंग खाले. भाऊ तुमचा नांदी हो डायरेक्ट. बाकी भाऊचा नांदी या भाऊचा पतंग काटलेला आहे डायरेक्ट. तो पडला खाले, तिकडे गेलाय पतंग. तो चालला दिसला का पतंग गेला. अरे पट्टा भाऊचा नांदी आहे. भाऊ आधा काय देतो मी इकडे. भाऊन पतंग काटलेला. तू काहीच कामाचा नाही. ता भाऊ भारी झाला. तू काहीच रोगा कालपासून तू जागा ऐकतेले नको डुप्लिकेट मांजे काय इकून पतंग उठलेला आहे. इकून पतंग उठलेला आहे. गच्चीहून आवाज आलेला आहे. पतंग उठलेला आहे. विके अरे गेला खाले पतंग. गाई जिकून पतंग उठलेला आहे. हे गच्चीहून पतंग पाहू शकता. त्यांचा पतंग गेला खाले, अटकला इकडे. काय यो नाही आमचा पतंग. अरे योचताय मग योचतोड्या यो काही कामाचा नाही. तो फाटलाय समजा. पतंग टाकायचा डायरेक्ट. बाप रे पतंग बोलते गाईज. तिने रील आमने एका पतंगाला गुन्हा टाकलाय डायरेक्ट. एक झाली याच्या हातात, दुसरी तिसरी, आणि ह्यो पतंग माझा आमचा. तो आमने डायरेक्ट आमचा पतंग पाहण्या तुमला केवढा दूर गेलाय. डायरेक्ट कडगाव वालेला दिसतो आमचा पतंग. कडगाव वालेला दिसतोय. कॅमेरात दिसून की नाही दाखवतो नाही सगळं, पण दिसला तर दिसला. यो दिसला का. तर गाईस तो पतंग आहे आमचा तिकडे एवढा दूर, आणि उडवणार आहे आमचा भाऊ एका वर्ष. डायरेक्ट कडगाव मध्ये पतंग उडायला आले आम गाईस. डायरेक्ट कडगाव मध्ये पतंग. योरील बी झाला गाईस खतम. योरील बी झाला खतम. तो उदा आपला काढाला रे भगवान रे. इकडे दाखव. गाइस गलत खबर है. पतंग नहीं कटा है हमारा. हमारी रील टूट गई इधर. म्हणजे आपला सबेरे खाना नहीं खाया माँ कसम. म्हणजे कोण बांधला रे यार. जाऊ दे रील तुटलाय काही. डायरेक्ट जगाच्या बाहेर पतंग दिसत नाहीये. डायरेक्ट सगळ्यात वर गाईस आमचा पतंग गेला. आता या कुडी गेला आमचा माणूस. यो माणूस आहे पतंग वगैरे आणणारा. या येड्या गाण्यानं आता काट टाकला तो पतंग. दिसतोय का पतंग. थांब यो रे दिसतोय ना सूर्यावाशी. यो
यो दिसला का काहीच रे कोणाला पडावं दिसला का काहीच पतंग हे आपले गावठी स्टाईल इस्तेमाल करणार आहे पतंग हे आता यो- बस सोडे ना टक्कर होऊ दिली आहे पण काय माहित नाही जिंकता हवी का कोणी अरे घेतलाय कोण अर्थ कोण जिंकत यार गजाला भाऊ हलक्या हलक्यात भाऊ गजाला भाऊ कोणाचा काटला रे काहीच पतंगाच्या कोण्यामध्ये एवढं गुंग झालं त्यामुळे ब्लॉक तर सोड दिला होता कारण की पतंगाच्या नाण्यात लागी झालं होते तर घरी आले आम्ही सगळेजण रोहित त्याच्या कामात लागलाय सगळेजण घरी झाले ब्लॉग आयडी सेंड करतो कारण की सकाळचं पतंगाच्या मागे लागले आम्ही तर सबस्क्राईब वगैरे करू देता चालेल बाय